माझ्यावर आरोप करणारे जे विरोधक आहेत त्यांना मी तर मोजतच नाही. हे धनदांडगी लोक आहेत, यांना भेटासाठी अपॉइंटमेंट घ्यायला लागते. यांचं फोन ज्या वेळेला फीच्या विषयी, डोनेशनच्या विषयी किती वल्गना केल्या होत्या. मग फोन जायचं कुठेतरी फार्म हाऊस, फोन नॉट रिचेबल करायचं, जनतेला सगळं माहिती आहे. साहेब, लढवय्या रोकठोक मध्ये सर्वप्रथम स्वागत. भाई, लढवय्या रोकठोक हे प्रसिद्ध चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांचे इंटरव्ह्यू आम्ही बघत असतो. खरोखरच चांगलं सत्य बोला या हिशोबात तुमची चांगल्या मुलाखती होत असतात आणि सच्चाई त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळते. महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटीची कामं आज या पनवेल महानगरपालिकेमध्ये चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांचा काय कामाच्या संदर्भात परेश शेठ असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, कामाचा त्यांनी धडाकाच लावलेला आहे आणि खेडोपाडी सुद्धा चांगल्या कामाचं त्यांची प्रगती चालू आहे. कळंबोलीमध्ये प्रामुख्याने विकास झालेला नाही असे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत सतीश पाटील यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत यांनी अक्षरशः म्हणजे त्यांना बोलण्याचा मला काय अधिकार नाही आहे, परंतु त्यांना मी एकच उत्तर देईन का आपण जेव्हा शाळा बांधली एक तुम्ही सावला कुंभार आणि आपण सावला कुंभार होते त्यावेळेला गाढवाचं लग्न ही कॅसेट तुम्ही ऐकली होती का? त्या कॅसेटमध्ये सावला कुंभाराने एका रात्रीमध्ये माडी बांधली होती. तसं तर शक्य होऊ शकत नाही. मग त्या महाशयांनी पण शाळा बांधली केल 1 केल 2 ला. त्यावेळेला एका रात्रीत काही शाळा उभी झाली नाही, त्याला सुद्धा वेळ लागला ना. तर आता रस्त्याच्या कामाला वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी लागतो आणि हे सिमेंट कॉन्क्रीट होत असताना आमची कदाचित आम्ही नसू सुद्धा 25 वर्ष या कळंबोलीमध्ये खड्डामुक्त होणार आहे. त्यासाठी आपल्याला घर बांधताना सुद्धा आपल्याला 1-2 वर्ष आपल्याला दुसरा घर घ्यावं लागतं. त्यावेळेला आपलं घर होतं. तसंच त्याने पण समजून घ्यावा का रस्ता होते वेळी, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होते वेळी थोडासा वेळ लागणार आहे, पण जनता सुखद आनंद घेणार आहे. त्याने एवढं समजायला पाहिजे. कळंबोलीमध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर कळंबोलीच्या विकासासाठी काय काय विकास कामं झालेत काय सांगा, आणि आता आमदार साहेब आपल्याला निवडून देण्यासाठी मतदारांपर्यंत काय काय सांगताय मतदारांना? 100% कळंबोलीच्या जनतेचा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमच्यावर खूप पूर्ण विश्वास आहे आणि येत्या 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला ज्या पेट्या फुटतील त्या पेट्यामध्ये आपल्याला बघायलाच मिळेल. मी काय सांगण्याची जास्त गरज नाहीये, परंतु कळंबोलीमध्ये मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, जनतेने ओळखलेला आहे. मी कुठले होल्डिंग पोस्टर बाजी करत नाहीये, कारण मी आणि माझी मिसेस प्रिया मुकादम गेली 2012 पासून नव्हे तर 2009 पासून मी या कळंबोलीमध्ये कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने जनतेचे छोटे मोठे प्रश्न, जनतेला कुठल्याही प्रकारचा त्यांना घर सांभाळायला आपण देत नाही, ती सर्व्हिस करतात, त्यांचा घरदार ते चालवतात. छोट्या मोठ्या गरजा असतात, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझा हा बिझनेसचा ऑफिस नसून हा कार्यकर्त्यांसाठी खुला ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून किती लोकांची कामं होतील. तुम्ही सुद्धा आमच्या मागून जनतेची तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि त्यानंतर जनता काय बोलते बघा. आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये 2012 पासून तर कामं केली, पण या 4 वर्षात जेवढी कामं केल्यात आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून फेवर ब्लॉक तर केले, पण गेल्या 4 वर्षात आम्ही कोण बोलतात ना शेका पक्षातून इथे गेले तिथून गेले, जे बोलणार आहेत ना ते कुठे होते? ज्यांनी त्यांना शाळा काढून दिले ते त्यांच्या बरोबर नाही राहिले, ज्यांनी त्यांना शाळा काढून दिले त्यांच्याबरोबर ते कोणाचे होणार आहेत? जनतेचे होणार आहेत. तर आम्हाला शिकू नये त्यांनी. आम्ही जेव्हा 2017ला इलेक्शन लढलो ना त्यावेळेला ह्या बबन मुकादमला 1400 मतांनी लोकांनी निवडून दिले आणि मतदारांना विनंती आहे, आपल्याला जर कळंबोली नव्हे तर पूर्ण पनवेलचा विकास हा करणारा भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकाचे नगरसेवक या ठिकाणी आम्ही तत्पर आहोत आणि खूप साऱ्या विकासाची कामं जे सांगतील ते आणि मागे त्यांनी काहीतरी मी इंटरव्ह्यूत ऐकलं होतं, शेवरेजचं पाणी त्या तलावात जातंय. त्यांना सांगू इच्छितो होल्डिंग पॉइंटला 95 कोटीचा टेंडर आज फ्लॅश आणि येत्या जानेवारीमध्ये तो काम चालू होणार आहे. म्हणजे कळंबोलीमध्ये हा जो विषय सभागृहामध्ये मी मांडलेला उचलून दिलेला आहे. प्रोसिडिंग मध्ये कधी पण काढून बघा, माझी प्रोसिडिंग आहे. ज्या वेळेला कळंबोलीत पूर आला त्यावेळेला आपले केल 4ला स्वतः महापौर कविता चौतमोल असतील, आयुक्त असतील, त्यांना स्वतःला घेऊन जाऊन त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचला होता. त्यावेळेला विषय काढला होता मी का होल्डिंग पॉइंटचा गाल काढल्यापासून
काढल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि त्या कामाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर असतील, परेश शेठ असतील, आम्ही सारे नगरसेवक असतील कळंबोलीतले, अमर पाटील असतील, रवी शेठ असतील, त्यांनी सगळ्यांनी विषय उचलून धरला. आणि हा विषय गणेश देशमुख साहेबांनी टेंडर बनवून एकदम फर्स्ट क्लास या कळंबोलीचा पाण्याचा निचरा त्या ठिकाणी होणार आहे. एवढी पण माहिती नसेल तर त्या नेत्याला माझ्याबरोबर होते ना, ते 300, 200, 500 लोक मताने आले. याच्यावरून तुम्ही समजा कोण किती पैशाला भीक घालणारे आमची लोक आहेत का. जनतेला कामाशी मतलब आहे. तुम्ही बॅनरबाजी करून त्याचा काही होणार नाही. आणि या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या 20 तारखेला, आता किती 2-3 दिवस राहिलेत, 20 तारखेलाच बघा कसं मतदान होतंय. आणि 23 तारखेला मी तर आतमध्ये असेलच, तेव्हा तुम्हाला मी रिझल्ट देईन कुठल्या कुठल्या बूथ मध्ये किती मतं पडतील. एवढा जनतेचा विश्वास आहे आपला. हो, त्यांना माहित नाही तर त्यांनी जाणून घ्यावा. आणि राहिले दुसरी गोष्ट, त्या KL2च्या गार्डनचा विषय तो IGPLच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याची मंजुरीसाठी ह्या बबन मुकादमकडे ते लोक आले होते का याला कशी पण मंजुरी घ्या, कशी पण मंजुरी घ्या. मी सांगितलं का बाबा विकासाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पाहिजे. आपल्या कळंबोलीच्या जनतेला जर खेळामेळाचे वातावरण करायचं असेल तर तो गार्डन झाला पाहिजे. मग त्या अनुषंगाने तो गार्डन करून देण्याचा सिंहाचा वाटा बबन मुकादमचा, एवढं लक्षात ठेवते ना. माझ्यावर आरोप करणारे जे विरोधक आहेत त्यांना मी तर मोजतच नाही, परंतु माझी जनताच त्यांना रस्ता दाखवेल. माझी जनताच आता पण आमदार प्रशांत ठाकूरांची जी निवडणूक आहे ती जनतेने हाती घेतलेली आहे. माझ्या इलेक्शनला जेव्हा मला तिकीट पक्ष देईल त्यावेळेला माझ्या इलेक्शनला काय रणनीती करायची किंवा जनता काय करणार, जनताच घेणार आहे. ही जनताच घेईल आणि ती जनताच सगळा विषय मिटून टाकेल. विरोधक किती जरी बोंबलले तरी जनतेला माहिती आहे कोण विकास करणार आहे, कोण झडणार आहे. हे धनदानगी लोक आहेत. यांना भेटासाठी अपॉइंटमेंट घ्यायला लागते. यांचं फोन ज्या वेळेला फीच्या विषयी, डोनेशनच्या विषयी किती वल्गना केल्या होत्या. मग फोन जायचं कुठेतरी फार्म हाऊस, फोन नॉट रिचेबल करायचं. जनतेला सगळं माहिती आहे. ते बोलण्याची गरज नाहीये. मला तुमच्या माध्यमातून सांगतो का जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय. आणि त्यांना कोणाला मतं टाकायची त्यांना रिक्वेस्ट करायची गरजच नाही. त्यांनी ते मनात घेतलेलं आहे. मी दुसऱ्या विषयी बोलण्यापेक्षा, दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा मी काय करतो स्वतः त्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. कारण दुसऱ्यांचं ऐकण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतः काय करतो ते बघायचं. आम्ही जास्तीत जास्त लीड या कळंबोलीमधून 100% देणार, एवढं तुम्हाला सांगतो. नमस्कार. तर हे होते बबन मुकादम यांनी आगामी निवडणुकीच्या निकालात प्रशांत ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होईल आणि दणदणीत विजय होईल असा विश्वास बबन मुकादम यांनी व्यक्त केलेला आहे. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोकठोक, कळंबोली.